माजी आमदार राजन तेली यांच्या शिवसेना प्रवेशावर माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तेलींना वर्षभर सत्ताधारी भाजप पक्षाकडून त्रास होत होता। त्यांना जिल्हा बँकेची नोटीस देखील आली होती, त्यामुळे त्यांनी एक पर्याय म्हणून शिंदे शिवसेना निवडली असं नाईक म्हणाले। सिंधुदुर्गामध्ये उद्धव ठाकरे सेनेला खिंडार पडली आहे। माजी आमदार राजन तेली हे आता पक्ष सोडून एकनाथ शिंदेच्या पक्षात गेले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक काय सांगाल? राजन तेली आता शिंदे सेनेत गेले आहेत, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? खरं तर राजन तेलींना ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची नोटीस आली होती आणि गेले वर्षभर त्यांना ज्या पद्धतीने त्रास सत्ताधारी पक्षाकडनं भाजपकडनं होत होता आणि त्यामुळे त्यांनी एक पर्याय म्हणून शिंदे सेना निवडलेली आहे। आणि खरं तर वर्षभर ते या शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते, आपण बघितलं असं। आणि त्याचबरोबर ऐन निवडणुकीमध्ये सुद्धा तिथले स्थानिक आमचे पदाधिकारी अनेक कार्यकर्ते इच्छुक असताना सुद्धा त्यांना काही नेत्यांच्या आग्रहामुळे उद्धव साहेबांना तिकीट द्यावं लागलं। परंतु निवडणूक झाल्यानंतर पराभवानंतर सत्ता न आल्यानंतर ते वर्षभर आमच्यापासून दूर होते आणि त्यामुळे त्यांच्या येण्यामुळे जसा फरक झाला नाही तसं त्यांच्या जाण्यामुळे सुद्धा फरक होणार नाही। शिवसेना हा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या पद्धतीप्रमाणे काम करत राहील। 2च दिवसापूर्वी त्यांनी जिल्हा बँकेची नोटीस आली होती आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवेश केला असं मानलं जात आहे। भीतीपोटी प्रवेश केला त्यांनी? खरं तर आपण संपूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये बघतोय, एखाद्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला नोटिसा द्यायच्या आणि त्यांना पुन्हा सत्ताधारी पक्षात घ्यायचा हा प्रकार सर्रास सुरू आहे। एकीकडे निलेश राणे जवळ केले आणि दुसरीकडे विरोध होते, काय? नाही, खरं तर हेच सांगतो की जिल्ह्यामध्ये एक भाऊ त्यांना त्यांच्यावर नोटिसा देतोय आणि दुसरा भाऊ त्यांना आपल्या पक्षात घेतोय। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये काय रस्ते निर्माण झाले राजकीय ही येणारा काळ ठरवेल। निश्चितच या जिल्ह्यामध्ये येणारे अराजकता जी काय निर्माण होईल तो काय आहे ते येणारा काळच ठरवेल असं माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे। उमेश बुचडे, उडारी न्यूज, सिंधुदुर्ग।